लक्षात असू द्या 2 रन्सची पेनल्टी या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट एवई संघाला दिलेली आहे। टॉस साठी उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे हे रूल्स आणि रेग्युलेशन प्रत्येकासाठी समान आहेत। पहिल्या बॉल पडण्या अगोदरपासून आम्ही तुमच्यापर्यंत नियम पोहोचवलेले आहेत आणि प्रत्येकाला ठाऊक आहे, त्याच्यामुळे इथून कोणत्या संघाची गय केली जाणार नाही। प्रत्येक संघ आपलाच आहे आणि प्रत्येक संघाला आपल्या नियमांप्रमाणे खेळावंच लागेल। मी कालही उल्लेख केला ना योगी सर, बघा तुमच्याकडे बॅटिंग बॉलिंग किती चांगले असू द्या, परंतु तुमच्या अंगी जर शिस्त नसेल, डिसिप्लिन नसेल, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पुढे जाणार नाहीत। त्याच्यामुळे डिसिप्लिन ही फार महत्त्वाची आहे आणि क्रिकेट हा खेळ या सर्व गोष्टी शिकवत असतो। क्रिकेट हा खेळ असा शिकवतो की विरोधकाचाही आदर करा, चांगल्या खेळाची नक्कीच दाद द्या आणि शिस्तीनं वागा। या सर्व गोष्टी क्रिकेटच्या खेळामधून आपण अंगीकृत करत असतो। धीरज आणि त्याच्या सोबतीला सागर, 2 ओपनर्स, जेन्युइन ओपनर्स आणि ग्राउंड रेग्युलर ओपनर म्हणून त्यांच्याकडे बघत आलेला होता, पण मागील 2 ते 3 वर्षांपासून सागर आणि धीरज बालगोपाल सोनाले पाड्या संघासाठी आणि तेच ओपनर आता तुम्हाला बघायला मिळते। षटक क्रमांक पहिलं एवई एक्सप्रेस, मनोज घाटाल कॅप्टन ऑफ टीम गावदेवी स्पोर्ट एवई। राइट आर्म ऑफ द विकेट, लेट्स प्ले गेम ऑन। मनोज तयार। ओहो, पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये। थाय पॅडला बॉल ब्रश होतोय आणि डॉट बॉल न सुरुवात करतो मनोज आपल्या षटकाची। तिसरा सामना आजच्या दिवसामधील, प्रत्येकी 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चौदरपाडाच्या विरोधात चौदरपाडा होता, म्हणजे चौदरपाडा जिंकेल आणि चौदरपाडा हारेल। त्याच्यामध्ये विकी स्पोर्टनं बाजी मारली, नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडाच्या विरोधात। मनोज, पुढचा बॉल मनोजचा पुन्हा त्याच दिशेने केलायचा होता आणि बरोबर आता यश त्यांच्या मध्ये सापडलाय, फलंदाज आउट होतोय, बिग विकेट। लेग बिपोरच्या साहाय्याने पहिला धक्का या ठिकाणी लागतोय बालगोपाल सोनाले पाडा संघाला। धीरज कॅप्टनला मैदान सोडावं लागतंय, कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामध्ये विजय मिळवलाय तो मनोज घाटालनं। वेगवान चेंडू, अधिक वेगानं, भन्नाट वेगानं बॉल टाकला। या अगोदरचा बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता, परंतु हा बॉल विकेट टू विकेट आपण पाहतोय आणि बरोबर यस्टनच्या मध्ये बॅटर धीरज आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मोठा धक्का लागला बालगोपाल सोनाले पाडा संघाला। मनोज घाटाल पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये। मयूर येतोय, स्लॉग स्वीप, जबरदस्त फटका, पॉवर प्ले सुरू आहे, पॉवरफुल फटका, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मयूरच्या बॅट मधून चौकार। प्रकारचा दडपण दबाव न घेता समोर कोण आहे, परिस्थिती काय आहे ते न पाहता माझा स्वाभाविक खेळ मी सुरू करणार आणि मयूरच्या बॅट मधून हा दमदार फटका पाहायला मिळाला। त्याच्या बॅट मधून 4 धावा आल्या। ओहो, ऑन द राईज ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क दिसलेला नाही आणि हा बॉल येते डॉट बॉल। थोडंसं आता लेंथ मध्ये बदल केला, पहिले सुरुवातीचे जे 3 बॉल होते ते विकेट टू विकेट पाहायला मिळाले, परंतु हा बॉल आउटसाइड ऑप्शन थोडीशी मुवमेंट ही पाहायला मिळाली। सर विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट बॉल। 4 धावा स्कोर कार्डवर पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। एक खेळाडू देखील बाद झाला, बालगोपाल सोनाले पाडा गतवर्षी चांगल्या फॉर्मात हा संघ पाहायला मिळाला। फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, मिड ऑफ डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडून चुकी होत नाहीये। आणखी एक धक्का सोनाले पाडा संघाला।
दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि दुसरा धक्का इथे लागला. प्रॉपर टायमिंग इथे करता नव्हतं. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता नवीन बॅटर मोनिश. चौथ्या क्रमांकावर येतोय मनोज यार. ओ वेगवान बॉल इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आउट शाउट जोरानं आवाज आला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले पूर्ण आपल्या नावी करत असताना गावदेवी स्पोर्ट एवई संघ कर्णधार मनोज खाटाल धावा त्यानं खर्च केल्या 4 आणि 2 महत्वाचे विकेट त्यांना मिळवलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गुड स्टार्ट फॉर द टीम गावदेवी एवई. आणि बघा इथून 2 धावा आम्ही ऍड करतोय ज्या पेनल्टीच्या 2 धावा होत्या म्हणजेच काहीतरी एकूण सुधारित धावसंख्या असेल स्कोर कार्डवरती 6 धावा. उशिरानं टॉस करण्यासाठी तो संघ दाखल झाला आणि त्याच्यामुळे पेनल्टीला त्यांना सामोरं जावं लागतं आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. लक्षात असू द्या पेनल्टीच्या धावा मी ऍड करतोय. दोन्ही 12 पण आमच्या सोबत आहेत. 6 रन्स असेल स्कोर कार्डवरती सुधारित धावसंख्या. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल. मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील. 4 खेळाडू जे इनसाइड द रिंग आपण पाहतोय. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग. स्वाभाविक जो क्षेत्र आहे की जिथे 2 फिल्डर्स तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळत असतात आणि एक फिल्डर तुम्ही गली रिजनला पाहतायत आणि एक क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला कॅचिंग पोझिशन मध्ये तैनात करण्यात आला. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन व्ही शेप मध्ये दोन्ही खेळाडू उभे केलेत. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज संजयचा वापर या ठिकाणी करण्यात येतो. एक सिनियर खेळाडू डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग लॅग फिल्डर सेट करण्यात आला. बोलतो तयार. स्ट्राईक एंडला सागर असेल. एकही बॉल त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फेस केलेला नाहीये. ओ कव्हरला कॅचिंग पोझिशन मध्ये जो फिल्डर होता बरोबर त्याच्या दिशेने बॉल गेला. एका हातानं प्रयत्नही केला परंतु कॅच ड्रॉप आणि 1 धाव ते पूर्ण झाली आहे. थोडस मी आता जरूर एक विचारात पडलोय की सागर पॉवर प्ले मध्ये नेहमीच चांगला खेळतो. त्याच्याकडे स्ट्राईक एंड जर कदाचित पॉवर प्ले मध्ये असती तर एखाद दुसरी बाउंड्री डेफिनेटली बघायला मिळाली असती परंतु त्याच्याकडे पॉवर प्ले मध्ये स्ट्राईक एंड जरूर मिळाला नाही. इथे पहिलाच बॉल फेस करत असताना त्याला जीवनदान मिळालंय. ओ लो फुल टॉस स्वीप केला बॉल स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. मागचा सामना तुम्ही पाहिला 40 धावा कशी बशी धावसंख्या 40 पर्यंत पोहोचले आणि तो त्या धावा जरूर वाचवण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. त्याच्यामुळे 40 एक मॅजिकल टोटल आहे या क्रीडांगणावरती. महत्वाचं म्हणजे मॉर्निंग सेशनला 40च्या वर जर तुम्ही धावा बनवता तर एक तुमची स्थिती चांगली पाहायला मिळते त्या मॅच साठी. पुन्हा फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा वळवलाय बॉल ऑन साइडला. जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये सागर सध्या. सिंगल न स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 8 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना अगदी वेळेवरती सामने सुरू झाले आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय की पुन्हा एकदा गुडघ्यावर बसत असत गुडघ्या वाकवून हा फटका खेळलाय. जास्तीत जास्त टार्गेट करण्यात येतो की स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनला क्लिअर करायचंय. मयूरनं देखील त्याच ठिकाणी एक चौकार प्राप्त केला होता आणि याही वेळेला प्रत्येकी बॅटरचा तोच इंटेंट आहे. त्या इंटेन्शननं सध्या फलंदाजी करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न. संजय राऊंड द विकेटनं 2 ते 3 पावलांचा रनवे आहे त्याचा. या रनअपनं चांगला मसलचा वापर करतोय. खांद्याचा चांगला जोर त्याचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक्सपिरियन्स मॅटर करतं. तुमच्याकडे अनुभव आहे ना तो अनुभव नेहमीच तुम्हाला उपयोगी पडत असतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील करण्यात आली होती. बघा किती सुंदर गोलंदाजी आहे. बॅटर स्विच करताना लगेच दिसला आणि लाईन मध्ये किती चांगला बदल केला पहा. पूर्ण बॅटरला फॉलो केलं. लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि तिथे आणखी एक डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10 रन्स धाव फलकावरती 2 खेळाडू आतापर्यंत बाद. बाल गोपाल सोनालीपाडा संघाची स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळाली आहे.
ज्या खेळासाठी खरं तर या संघाला ओळखलं जातं, ज्या स्टार्टसाठी ओळखलं जातं, मला वाटतं हार्ड जो बॅटर मागच्या वर्षामध्ये चांगला ओपनिंग करत होता तो मात्र आज संघामध्ये दिसत नाहीये. थर्ड व तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश बॉलिंग मार्कवर येतोय. यावेळेला शफल दोन खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपर कडनं थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न, परंतु आता एखाद्या बाउंड्रीचा शोध घ्यावा लागेल जेणेकरून जो दबाव आता वाढत चाललाय फलंदाजांवर तो दबाव कमी करण्यासाठी एखादा चौकार किंवा षटकार येथे आता गरजेचा असेल, येणं गरजेचं असेल. सागरला प्रयत्न करावे लागतील, मोनिश तरेला प्रयत्न करावे लागतील. कल्पेश ओव्हर द विकेट. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण. ओमकार वझे याच मैदानावर चमकला होता ALPL सीझन 2 ज्या वेळेला आपण स्पर्धा याच क्रीडांगणावरती पाहिली होगी सर. मला वाटतं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड त्याने मिळवला होता मुठवल संघाकडून खेळत असताना. शॉर्ट ऑफ लेन बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली टाइम इथे करता आलेला नाहीये. मिड ऑफ द बॅट हा बॉल घेता आलेला नाहीये, फक्त एकच एका धावेने स्कोर पुढे जात आहे. थोडीशी शांतता आता डगआउट मध्ये जरूर पाहायला मिळाली आहे, कारण तेही विचार करत असेल की एखादा चौकार षटकार आला तर बॉलरवर थोडासा दबाव येऊ शकतो आणि तिथून काही रन्स गोलंदाज लीक करू शकतो. आणि डेफिनेटली जर इथे एखादा मोठं षटक मिळालं तर या मॅच मध्ये आपण पलटवार करू शकतो. या सर्व गोष्टी सुरू आहेत सध्या डगआउट मध्ये. मैदानामध्ये सुरू मात्र काय आहे तर विकेट अराउंड द लेग बोल्ड केला, आणखी एक धक्का लागतोय बालगोपाल सोनालेपाडा संघाला. मोनिश बॅक टू डगआउट. वरती 12 असताना 3 खेळाडू आतापर्यंत आउट झाले, त्यामध्ये धीरज शून्यावर आउट झाला, त्यानंतर मयूर 4 धावांचं योगदान दिलं आणि मोनू आपण पाहतोय फक्त 3 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. ओमकार वझे यांच्याकडून टीमसाठी शुभेच्छा येतात, परंतु सध्या संघ अडचणीमध्ये सापडलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल, ग्रेट शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. पाहूया आपण रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने बॉल आखूड टप्प्याचा होता, लवकर पोझिशन मध्ये आला आणि ताकद झोकली या फटक्यामध्ये. सुपर हिट शॉट फ्रॉम साहिल, ग्रेट ग्रेट पुल. कल्पेश पुन्हा एकदा स्विंग केलाय, बॅट स्पीड फार चांगला पाहायला मिळाला साहिलचा. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. आता कुठे टाळ्यांचा आवाज येतो डगआउट मधून, आता थोडीशी मी म्हणेल उभारी मिळाली असेल, थोडीशी ऊर्जा मिळालेली असेल या षटकारानं, कारण मागच्या 2 बॉलमध्ये 8 रन्स आलेत साहिल तरेच्या बॅटमधून. अशाच पद्धतीने एखाद्या बॅटरनं डाव खेळणं गरजेचं होता. एक मोठी अपेक्षा आता साहिल कडून लागली. वारंवार कल्पेश कडनं देखील चुका होत आहेत. रनवे रिदम मध्ये थोड्याशा आपल्याला चुका पाहायला मिळाल्या. एक नौखा गोलंदाज दिसतो, युवा गोलंदाज आहे आणि अशा समस्या अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. या घडत असतात. एखादा यंगस्टर खेळाडू नवीनच सुरुवात करत असतो ज्या वेळेला आपल्या खेळाची. पुन्हा शॉट ऑफ लेन, बट या वेळेला फलंदाज आउट होतोय. कॉट बँटी विकेट, झेल स्वरूपामध्ये एक मोठा धक्का. साहिल गॉन.
विकेट मिळवली आहे. कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर न डगमगता बॉल हाताळला साहिलच्या विरोधात आणि साहिलची विकेट मिळवणं गरजेची होती, कारण तो थोडासा आक्रमक दिसत होता आणि त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर हर्षोल्लास आनंद साजरा करत असताना इवईचे सर्व खेळाडू त्यांचे पाठी राखे मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा स्कोर कार्डवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये 20 धावा आणि 4 गडी आतापर्यंत गमावलेत बालगोपाल सोनालेपाडा संघानं. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन स्वामी समर्थ सोनाले आणि त्यांच्या विरुद्ध जानूसपूड इताडे दैवत वेलेकर. चला दोन्ही कर्णधार आता आपण नाणेफेकी करण्यासाठी कृपया आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. जानूसपोर्ट इताडे दैवतचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ सोनाले हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक नवीन बॅटर सोनू आल्या, परंतु इथे लो फुल टॉस ऑन साइडला बॉलला पीक करत असताना पाठवले स्कोअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, लाऊड अपील, सेफ. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 22 धावा, 22 रन्स. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. सोनू नॉन स्ट्राईक एंडला, सध्या ऑफ स्ट्राईकला आपण सोनूला पाहतोय. हे पहा तुमच्या स्क्रीनवर जानूसपोर्ट इताडे वर्सेस स्वामी समर्थ सोनाले. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील पुढचा सामना 2 मोठ्या संघांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही कर्णधारांना आता आपण विनंती करूया की टॉससाठी यावं. सोनाली संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. इताडे संघ कर्णधार बघा, ऑलरेडी आता एवई संघाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी लागली आहे लेट रिपोर्टिंगमुळे. त्यामुळं जरूर आम्ही तुम्हालाही सूचना देतोय आणि विनंतीही करतोय. पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल, चांगल्या पद्धतीने धावतात सोनू आणि सागर. 2 धावांनी स्कोर 24 वर जाऊन पोहोचतात. 24 रन्स. कालचा हायलाइट राहिला मकरंद स्फोट मुठवलचा खेळ, ज्यानं अंतिम 4 मध्ये जागा मिळवली आणि काल बॅटिंगमध्ये योगेश्वर चांगला खेळला दोन्ही मॅचेसमध्ये. जे हनुमान कांडवल बी संघाचा असेल. त्यानंतर गोलंदाजीमध्ये नानकर संघाचा विघ्नेश आय थिंक, ज्यानं 6 विकेट्स घेतल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली होती. रिव्हर्सचा प्रयत्न केला, मिस टायमिंग, मिस हिट. थोडासा कमी गतीने आलेला बॉल, फार लवकर अर्ली पोझिशन मध्ये बॅटर आला, फार ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे फक्त 1च धाव त्या ठिकाणी मिळाली. अंतिम षटकामध्ये रोशन गोलंदाजी करतोय. अंतिम षटक हातात असताना थोडीशी जरूर मनामध्ये भीती असते, थोडंसं प्रेशर सिच्युएशन जरूर असते, परंतु या कंडिशन्स मध्ये सध्या तरी रोशन चांगलं हँडल केली आहे सिच्युएशन. यावेळेला सोनू आला, स्विंग केला बॉल सोनूच्या बॅटमधून, तुफानी फटका. बॉल एक टप्पा घेत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर खणखणीत आणि दणदणीत चौकार. सोनूवर भरोसा कॅप्टननं ठेवला आणि सोनूनं त्या भरोशावरती खरा उतरत असताना हा फटका एक्झिक्यूट केलाय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर पुढे जाताना 29 या आकड्यावरती 29 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट टीम बालगोपाल सोनालेपाडा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा मोठा प्रहार करायचा होता इथे. प्रॉपर टाइम इथेही झालेलं नाहीये. मिस टायमिंग, नो मॅचला चेंडू लँड होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिलाय. धावबाची संधी असेल आणि आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. आणखी एक धक्का सोनालेपाडा संघाला. आणखी एक खेळाडू या ठिकाणी आउट होतोय आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 30 धावा स्कोरबोर्ड वर इथे लागलेत. आणि आता शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक, या डावामधील आपल्याला शिल्लक पाहायला मिळतो. रोशन चौकार जरूर आला त्याच्या विरोधात, परंतु आता थोडंसं संयम जरूर त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. पेशन्स आपल्याला बघायला मिळाला. अधिक आक्रमक
तर जरूर त्याच्या गोलंदाजीमध्ये नव्हती, परंतु इथे ॲक्युरेसी महत्वाची होती. विश्वास नवीन बॅटर आला. शेवटचा चेंडू सामना करेल विश्वास. एखादा मोठा फटका जर आला तर मोमेंटम कुठेतरी सोनाली पाड्याच्या बाजूने येईल. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. येथे फलंदाजाकडे प्रत्युत्तरच नव्हतं. क्रिकेटच्या खेळामधील कॅन्सर संबोधलं जातं या यॉर्कर बॉल रोशनचा आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. पहिल्या डावामध्ये एकूण धावा बनवल्या 31-32 धावांचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी स्पोर्ट एवई संघासमोर. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जानू स्पोर्ट इताडे, विशाल परटोले आपल्यासोबत जोडलेत आणि श्री स्वामी समर्थ सोनाले संघ कर्णधार हे आपल्यासोबत जोडले गेलेत. दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत आणि विनंती असेल आता टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय, सन्मान्य आमचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन सन्मान्य श्री अनंतजी केने यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. हॅलो हॅलो चेक. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि अनंतजी केने यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही कॅप्टनला रूल्स रेग्युलेशन माहिती आहेत. विशालची कॉलिंग असेल. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. टॉस या ठिकाणी जिंकलाय जानू स्पोर्ट इताडे संघानं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशाल, सीझनची सुरुवात होते आहे आणि थोडीशी वाट बघावी लागली. किती उत्सुकता होती चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी? खूप उत्सुकता होती, कारण आता बरेच महिने झाले टुर्नामेंटच नव्हती. आता पहिलीच टुर्नामेंट आहे. बघू आता काय होते ते. सुरुवात आता बघू कशी खेळतात ते. खेळतील. काय सांगशील, 7 स्टारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 37 सिताऱ्यांनी कुठेतरी या विभागातील क्रिकेटला एक नवी वाट दाखवलेली आहे. या 7 स्टार बद्दल तू काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन. म्हणजे आधी असं कोणी खेळत नव्हते बाहेर जाऊन, पण आता असं त्यांच्या बाहेर जाऊन पण खेळतात आणि मोस्टली त्यांचंच नाव होतं आणि असंच पुढे ते वाटचाल करावं अशी आमची इच्छा आहे. हा बात आहे. शुभेच्छा असतील विशाल. टॉस गमावला, बॅटिंग करायचे. टॉस जर जिंकला असता तू काय निर्णय घेतला असता? फलंदाजी घेतली. बरोबर मनासारखे घडले. मग बॅटिंग करणार होता, मग तुझ्या मनामध्ये एखादा आकडा असेलच की आपण बॅटिंग करताना किती धावा बनवायच्या? 50+. कोणते असे बॅटर असतील, एखादा पर्टिक्युलर नाव सांगशील की तुला त्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहे? सूरज. सर तुलाही आम्ही खूप सारे शुभेच्छा देतोय. तर टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि नाणेफेकी जिंकून टीम जानू स्पोर्ट आणि संघ कर्णधार विशाल परटोलेनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय स्वामी समर्थ सोनाले या संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया योगी पाटील सरांचा बुलंद आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. पाहू शकले या ठिकाणी पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पहिल्या चालू सामन्याचा विचार केला तर मात्र 31 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना बालगोपाळ सोनालीपाडा संघानं उभारले आणि त्यासाठी तब्बल 5 विकेट्स त्यांनी गमावले. बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही बॅटरना मात्र डबल आकडा इथं मात्र या ठिकाणी उपलब्ध केला नाही आहे. कारण धीरज शून्यावरती बाद झाला. सागर वानगा सलामीला जरूर आला होता, परंतु हवी तशी त्याची बॅटिंग मात्र झाली नाही. त्याच्या बॅटमधून मात्र फक्त 6 धावा निघाल्या. आपण जर मयूरचा विचार केला, जरूर सावकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु फक्त 4 धावसंख्येचा तो योगदान देऊ शकला. मोनूच्या वरती विश्वास दाखवला 4थ्या क्रमांकावरती, परंतु तो सुद्धा फ्लॉप ठरला. फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर साहिलनं मोठ्या फटकाने सुरुवात डावाला जरूर केली, परंतु 8 धावसंख्येवरती तो बाद झाला आणि सोनूच्या बॅटमधून एक चौकार पाहिला.
त्याच्या बॅटमधून निघाल्या 5 धावा आणि विश्वास तर शेवटचा चेंडू फेस केल्यानंतर त्याच्या बॅटमधून निघाली 1 धाव. म्हणजे लक्ष्य असेल तब्बल 32 धावांचं. अगदी आमच्या VIP गेट समोर एक डिझायर गाडी आहे 4 व्हीलर्स व्हाईट कलरची. त्या चालकाला त्या मालकाला विनंती करतो की आपण थोडीशी तिथून बाजूला पार करा. आय थिंक सोनू तरेची ती गाडी आहे. सलामी जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय मनोज आणि त्याच्या सोबतीला पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न मिडॉला बीट करता प्रयत्न करतोय आणि ते संधी आहे परंतु मनोजने मात्र नाकारला. अन्यथा मात्र चित्र काहीतरी वेगळे घडलं असतं कारण समीर ची विकेट्स लगभग धोक्यात होती. चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये पाहतोय आपण मयूर तरेच्या वतीनं. आणि तसे जर पाहिलं तर हे 2 हिरे आहेत सोनालेपाडा गावाला लाभणारे. आय थिंक ओंकार वजे दुखापतग्रस्त आहे आणि जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून तो सध्या या स्पर्धेचं आणि या सामन्याचा तो आनंद घेतोय. ओंकार तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. चांगली सुरुवात ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मयूर तरे मार्गस्थ झालाय. हो बॅकफुटला जाऊन विकेट करण्याचा प्रयत्न बॅकफुट पॉइंटला मात्र मिस्टेक घडली. चेंडू त्याला वेगानं जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतायत तोपर्यंत मनोजच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळाली कारण 2 धावे आपलं स्वतःचा आणि संघाचा तो मात्र या ठिकाणी खातं उघडतोय. कारण मनोज सुद्धा आपण जर पाहिलं तर एक परफेक्टली टेक्निक बॅटर आहे. कारण ज्यावेळी आपण ओपन मॅचेस पाहतो या तालुका लेवलच्या त्या तालुका लेवलवरती सुद्धा मात्र मनोज चांगला परफॉर्मन्स करतो आणि ज्या आपले ग्रामीणचा संघ त्याचा एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय तेव्हा सुद्धा मात्र त्याची ही दुहेरी भूमिका आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. हो पुन्हा मात्र हो कॉटन बॉलची शक्यता होती परंतु अशा प्रकारच्या कॅचेस घेतल्या नाही तर चिपकल्या जातात. परंतु प्रयत्न मयूरनं चांगले केले होते आणि जरूर त्याचा मात्र प्रोत्साहन आता मात्र या ठिकाणी सर्व त्याचे सहकारी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. सरळ बॅटने अगदी बॉलर पास ड्राईव्ह अगदी क्लोज शॉट इथे मात्र फिनिश केलाय अगदी एस्टॅनच्या क्लोज जाऊन. परंतु जे टायमिंग मिळायला हवं होती ती मात्र टायमिंग ते प्राप्त करू शकला नाहीये आणि अखेर हा दुसरा निर्धार चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र मिडमच्या डोक्यावरून जबरदस्त फटका अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे. या दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटके एक्झिक्यूट करणं गरजेचे असतात त्या अनुषंगाने मात्र हा स्ट्रोक पाहिला आपण कारण डीप लॉंग ऑनला इथे मात्र कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्याचाच मात्र मनोजने पुरेपूर फायदा उचलला आणि अखेर चौकार त्याने मात्र वसूल केलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या बिनगडी बाद. कसं वाटते का सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकतोय कारण सोनालेपाडा संघाची जर आपण ताकद तर पाहिली तर त्यांची गोलंदाजी ओमकार वजे एन्जॉयमेंट करतो परंतु इथे आता मात्र बॅटिंग मध्ये एन्जॉयमेंट करतो मिस्टर मनोज घाटाल. पॉइंटच्या डोक्यावर फटका एक्झिक्यूट केला आणि अखेर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सुरुवात मयूरनं मात्र चांगली केली परंतु कुठेतरी षटकाचा अंत आपल्याला थोडासा कडवट पाहायला मिळतोय. हो पावलाचा वापर पुन्हा मात्र पाहू शकतो गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेप पावतोय. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी या सामन्यामध्ये पकड निर्माण केलेली आहे गावदेवी स्फोट येवई संघानं कारण कुठला विकेट्स मात्र त्याने गमावला नाही आणि या 6चे 6 चेंडू फेस मनोज घाटालने केलेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे समीकरण आता मात्र आपण पाहिलं तर आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये इथून विजयासाठी आपण जर विचार केला तर 21 धावींची आवश्यकता. आपण पाहतोय ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 न्यू सीझन पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात आपण म्हणू शकतो आणि यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या ब्रिटिश मित्रांवर येणार आहे. श्री स्वामी समर्थ सोनाळे
विपक्षीय जानस्पती ताडे. सुरुवातीला या असोसिएशनच्या अंतर्गत आपण स्वामी समर्थ सोनाली संघाला खेळताना पाहिलं, परंतु मध्ये 2-3 वर्ष पाहिलं तर कुठेतरी या संघाने गॅप दिला आणि पुन्हा मात्र त्याच नवीन स्वप्न त्याच ध्येयानं मात्र संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आय थिंक या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. परंतु आज बालगोपाल सोनालेपाडा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. मागील आपण जर पर्व पाहिलं तर मागील पर्वामध्ये संजय स्मृती चषक या संघानं जिंकलं आणि तिथून मात्र या संघानं एक वेगळीच आय थिंक छाप सोडली. परंतु या सीझनला मात्र सुरुवातीलाच पाहतो की पहिल्या सामन्यामध्ये थोडासा मात्र संकटामध्ये सापडला आहे. त्या संकटातून आता मात्र गोलंदाज विश्वास आता मात्र या ठिकाणी बाहेर काढेल का? संघनायकाने जरूर त्याच्यावरती विश्वास दाखवला, परंतु तो सार्थ ठरवणार का? आज सागी सुद्धा पाहिलं तर हवं तसं कामगिरी करू शकला नाही, परंतु आता मात्र कुठेतरी त्याच्याकडे तो अनुभव आहे, तो आता मात्र त्याला पणाला लावावा लागेल. आज अशोक तरी सुद्धा मात्र आय थिंक इन ॲक्शनमध्ये आहे. म्हणजे बॉलिंग अटॅक तर फार चांगला आहे बालगोपाल सोनालेपाडा संघाचा विचार केला तर. हो, अगदी यष्टाच्या मधोमध कुठलीही मनामध्ये शंका नव्हती पंचांच्या आणि आकाशाकडे त्यांचा बोट पाहायला मिळाला. विकेटच्या शोधात होते आणि तो विकेट्स कोणाचा, अर्थात मनोज घाटाल. बिग विकेट्स बाय बॉलर विश्वास. परफेक्टली डिसिजन पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण पुन्हा पाहू शकाल. आय थिंक प्रथमतः शफल झाला, त्याच्यानंतर गुडघ्यावरती त्याने वजन ट्रान्सफर केलं, परंतु चेंडू बाटमध्ये कुठला संपर्क नाही. इष्टांच्या रोखाने चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर विश्वासपूर्वक सुरुवात विश्वास या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. मयूर तरेला जे कार्य करायचे होते ते कार्य मात्र त्याला करता आलं नाही, परंतु आज तो मयूर तरीकडे जो एक्सपिरियन्स आहे तो आता मात्र आय थिंक विश्वासला तो मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहित करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती येतो नवीन फलंदाज मिस्टर सुशांत सॅमच्या सोबतीला. सॅमने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये, सलामीला आलाय, कारण पहिला षटक पूर्णपणे मनोजनं फेस केला होता. एक विकेट ते मात्र गमावली 11 या आकड्यावरती आणि आल्याला पहिल्या चेंडू सुशांत न रिव्हर्स फटका खेळायचा मात्र तिथे प्रयत्न केला. चेंडू चालला लॉंग ऑफला, चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आपण, अगदी जमिनीच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्लायमेट चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र सूर्यदेवता सुद्धा मात्र पूर्णपणे या स्पर्धेमध्ये प्रसन्नता झालेला आहे, कारण स्पर्धेचा दुसरा दिवस कालचा दिवस अगदी सक्सेसफुल आपण पाहिला आणि आज सुद्धा मात्र तीच आपण अपेक्षा बाळगूया. आज सुद्धा एकूण नवीन संघ 10 संघ आज आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तब्बल 40 संघांना स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे 7 स्टार ग्रुपनं. प्रत्येकी दिवशी आपल्याला 10-10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल 2 सेमीफायनल्स आणि त्याच्यानंतर कोण होणार चॅम्पियन मेगा फायनल, असं या स्पर्धेचं शेड्यूल सध्या आपण पाहतोय. आणि मात्र या स्पर्धेनंतर आता मात्र ज्या वैयक्तिक टुर्नामेंट्स आहेत त्या सुद्धा आता तुम्हाला मात्र भरपूर संख्येने पाहायला मिळतील आणि त्याच्या संदर्भात आज याच ठिकाणी सायंकाळी 6:30 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. 7 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. तर सर्व संघाच्या संघनायकांना किंवा उपकर्णधारांना एक विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. धावफलकावरती 12 धावा. हो, पाहू शकाल या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू मात्र हाताला पाहू शकाल लेगबायच्या स्वरूपात तिथे मात्र खून दर्शवत आहेत, कारण अगदी बॅटरच्या बॉडीला मात्र चेंडू आपण पाहतो स्पर्श होतोय. विश्वास चांगली कामगिरी करतोय. म्हणजे असं वाटतंय की या ठिकाणी कुठेतरी विश्वास मात्र या ओव्हरनंतर या स्पेलनंतर आपल्या संघाचं जो अस्तित्व आहे तो मात्र टिकून ठेवण्याचं कार्य करतो आणि हीच अपेक्षा होती विश्वासकडून, कारण आय थिंक एक बॉलर त्यांच्याकडे शॉट जरूर आहे ओमकारच्या रूपानं, परंतु त्याची उणीव भासणार नाहीये. त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी कामगिरी करतायत. बॉडी लँग्वेज पहा बालगोपाल सोनालेपाडा संघाची अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते, कारण त्यांना सुद्धा माहिती की जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ जिंकू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये कधी आपण पलटवार करू शकतोय. सरणार प्रमाणे रंग बदलणारा खेळ पाहू शकाल. पुन्हा शफल झाले, पुन्हा ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा लेगबाय शिकून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो की ज्या दिशेने चेंडू होते, ज्या लेंथवरती चेंडू आहे त्या लेंथवरती किंवा त्या दिशेने जर आपण फटके जर जास्तीत जास्त एक्झिक्यूट केले तर मात्र आय थिंक टायमिंग प्रॉपर होत असतो. परंतु या ठिकाणी वारंवार तीच चूक आपण पाहतोय, सॅम करतोय, सुशांत करतोय आणि त्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की आपण बॅक टू बॅक या 2 लेग बायच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सॅमच्या विरोधात वेगळी फिल्डिंग प्लेसमेंट आपण पाहतोय.
त्याच्यानंतर आपण पाहतो सुशांतच्या अगेन्स्ट वेगळी फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहायला मिळाली. हे रणनीती असते प्रत्येक संघटनाची. ओ पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आय थिंक हो काय घडतंय त्या ठिकाणी. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. ऍक्सिडेंट होणार का. आणि अखेर थर्ड पंचांची मागणी, थर्ड पंचांची मदत आता मात्र ऑफिशियल पंचांनी घेतलेली आहे की बॅटर रनआउट आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. हृदयाचे ठोके वाढवणारा हा निर्णय आता मात्र पाहू शकेल. थोडीशी काय होईना खेळाडू कक्षामध्ये आता मात्र आपल्याला शांतता पाहायला मिळते. हे दृश्य पहा. एक्झॅक्टली फनी मोमेंट्स. परफेक्टली कॉलिंग तिथे झाली नाहीये. सुरुवातीला श्यामने कॉलिंग केली, त्यानंतर मात्र सुशांतला तरी माघारी पाठवलं. सुशांत सुद्धा पुढे गेला आणि पुन्हा तो माघारी आला. आणि आता मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये आमचे रमेश म्हात्रे सर आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी. तुमच्यापर्यंत लवकरच निर्णय जो आहे तो मात्र आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अँड तिसरा पंचांचा निर्णय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. कारण सुशांत पूर्णपणे फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. एक सोपं निर्णय मित्रमंडळीने पंचांसाठी ते मात्र आपण पाहिलं. म्हणजे सर या चेंडूवरती एकही धाव पूर्ण केली नाहीये. येस ओके. कारण स्ट्रायकिंग इनला पाहिलं तर आपण समीर होता आणि समीरच राहणार आहे. न्यू बॅटर आता मात्र जो आपण पाहू तो मात्र नॉन स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि आता मात्र नवीन बॅटर लेजंड ऑफ यवई मिस्टर संजय तरे. खूप वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु आता अनुभव असून चालणार नाही. तुम्हाला त्या अनुभवाला मात्र या ठिकाणी खास आता मात्र या ठिकाणी तुम्हाला सत्तेत उतरावं लागेल. कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. लक्ष्य 32 धावांचं आहे, परंतु आता मात्र तो लक्ष्य असा वाटतं की आता मात्र खूप जास्त मोठं दिसून येतोय. ज्या अनुषंगाने विश्वासनं सध्या तरी आपण पाहतो की गोलंदाजी साकारली. माझ्या सोबतीला मिस्टर अजित पाटील आहेत. जिथे कमी तिथे आम्ही, ही संकल्पना त्यांची सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं करतो आम्ही कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. कारण पहा तुमच्याकडे कला छोटी आहे किंवा मोठी आहे याला महत्त्व नाही आहे. तुम्ही कला ती लोकांपर्यंत कशी सादर करू शकता याला फार महत्त्व असतो. विश्वास पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आपण पाहतो या ठिकाणी 14. 2 गडी बाद 14. ओ स्लॅग स्वीप प्रॉपर कनेक्शन डीप स्क्वेअरला कडे वॉट कॅच. सोनूवरती पूर्णपणे सोनाला पडा संघाचा भरोसा का आहे त्याचा प्रात्यक्ष उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणि या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन. तिसरा धक्का लागत असताना टीम आई गावदेवी यवई संघाला. धावांचा आहे म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 18 धावींची आवश्यकता. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. म्हणजे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 18 धावींची आवश्यकता. नेट टू नेट फाईट. आणि त्याचमुळे म्हटलं जाते की या क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ म्हटली जात नसते. आणि या ठिकाणी पाहू शकाल 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र कुठेतरी यवई संघाच्या फलंदाजांना आता मात्र गोलंदाजाने घाम फोडला असं म्हणावं लागेल. अजून सामना संपला नाहीये. दोन्ही संघांची आतापर्यंत समान कामगिरी. चला फिल्डिंग लावून घ्या सोनाला पाडा संघ. जास्त आपण वेळ घेऊ नका. हा षटक सांगून जाणार की हा सामना कुठल्या दिशेने झुकणार. अशोक तरेच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय की या ठिकाणी एखादा नवीन गोलंदाजाचा मात्र वापर केला जाईल. 12 चेंडू शिल्लक 18 धावींची गरज. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 32 धावांचं लक्ष्य होतं, परंतु 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 3 विकेट्स इथे मात्र गमावले. अशोक तरी आलाय तिसऱ्या षटकासाठी. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणी, त्यांच्या सुप्तीला माजी उपसरपंच राखीजी दिगाडकर उर्फ रॉकी बाई आणि आमचे सहकारी समालोचक सध्या एन्जॉय करतायत आपल्या स्मार्टफोनमध्ये. समीरजी ठाकरे. संजय इज ऑन स्ट्राईक. राईट अंबर द विकेट. पहिला चेंडू खरा फुल टॉस आणि त्याला मात्र दिशा दाखवली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चाललाय. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा प्लस चौकार.
जी मेहनत विश्वासनं दुसऱ्या षटकामध्ये केली त्या मेहनतीवरती आता मात्र कुठेतरी अशोक तरीनं पाणी फेडण्याचं कार्य केलंय असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्याच बीमर चेंडू हाताला त्याच्यावरती चौकार आला आणि आता मात्र फिरीट चेंडू त्याच्यावरती सुद्धा मोठा प्रहार. ही जुनी तलवार आहे, त्या तलवारीला अजून गंज लागलेला नाहीये हे सांगत असताना मिस्टर संजय तरे येतो मॅक्झिमम षटकार. गेला सामना आपण जर पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये पूर्णपणे पोहोचला होता. दोन्ही संघांची समान समान 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिली, परंतु कुठेतरी तिसऱ्या ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी. पहिला बीमर, दुसरा ओव्हर पिच. आता मात्र काय करणार अशोक तरे, पुन्हा ओव्हर पिच चेंडू गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून आय थिंक काऊ कॉर्नरच्या बाजूनं 4 धावांसाठी चौकार. ते कल्पेश किंग आणि जरूर आज सकाळीच आई माऊलीचं दर्शन घेऊन यवई संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरला आणि याच पहिल्या सामन्यामध्ये पूर्णपणे दबदबा त्यांनी निर्माण केला. आता मात्र चांगला चेंडू या षष्ठांच्या मध्ये सापडला आणि अखेर फिंगर अप फलंदाज बाद झाला मिस्टर संजय तरे. विजयासाठी आतापर्यंत आपण विचार जर केला तर फक्त 3 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9, कारण पहिल्याच आपण जर दोन्ही चेंडूचा विचार जर केला तर तब्बल 15 धावा अशोकनं खर्च केल्या. सफलता जरूर त्याने प्राप्त केली आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी ओमकार वझेची आता मात्र या संघाला जी अनुपस्थिती राहिली ती मात्र कुठेतरी त्याची आता उणीव भासत असताना, कारण तुमच्याकडे प्रॉपर गोलंदाज होणं फार गरजेचं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना मित्रांनो, हजीर तो वजीर, जर त्याला महत्त्व नाहीये. जे तुमच्याकडे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकता. आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पाहू शकाल संजयचं अगदी टाळ्यानं त्या ठिकाणी मात्र स्वागत केलं, कारण अतिशय सुंदर त्यांनी खेळी साकारली. ओ रिवर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन नाही. बॅकआउट पॉईंटला मात्र खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडून सुद्धा मात्र चूक घडली. प्रयत्न खूपच चांगले पाहायला मिळाले. अगदी पाठमोरा जात असताना तो जेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. न्यू बॅटर मिस्टर कल्पेश आलाय 7व्या क्रमांकावरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहू शकाल पुढे जात असताना 30 धावा आणि विजयापासून आता मात्र फक्त 2 पाऊल दूर. फक्त सॉपने मात्र ड्राईव्ह केला चेंडूचा अगदी मिडॉनला. चेंडूला फीड केला जाईल तत्पुरते मात्र या ठिकाणी स्कोर लेवल. एकतीस धावा, फक्त एका धावीची आवश्यकता. हो नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट. हो पूर्ण राग तिथे साहिलनं मात्र या हिटिंग वरती काढला असं म्हणावं लागेल. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. नमस्कार असेल मित्रांनो, चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, परंतु आपल्याकडे वेळ आज कमी आहे, कारण आज सुद्धा आपल्याला कंटिन्यू सामने खेळवायचे आहेत. मिस्टर साहिलच्या हातामध्ये चेंडू आणि समोर असेल मिस्टर न्यू बॅटर भावेश. एका धावीची गरज विजयासाठी. चेंडूला आपटी दिली, अगदी बॅटची वरची कडा पाला मिळाली. चेंडू चालला अगदी थर्ड मॅनला चौकरानं
विजय तिथे मात्र साजरा केला जातोय आई गावदेवी यवई संघ. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम बालगोपाळ सोनाले पाडा. मी सन्मान्य अशोकजी तरी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. चला सेकंड करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे. दोन टीमला विनंती करतो. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना अष्टपैलू कामगिरी केली, अर्थात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. फक्त 4 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केल्या 2 आणि धावा